स्वागत आहे मित्रांनो तुमचं मराठी ॲस्पिरंटमध्ये. मित्रांनो, आज संडे आहे. आज आपलं लेक्चर होऊ शकलं नाही, त्यामुळे खूप खूप सॉरी. एक दिलगिरी व्यक्त करतो. बट तुमच्यासाठी आज लेक्चर म्हणजे काल व्हिडिओ बनवला नाही. व्हिडिओची काल थोडा स्टडी वगैरे झाला नव्हता व्हिडिओ संदर्भामध्ये. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो मी आज हे लेक्चर घेऊन येत आहो. आजच्या लेक्चरमध्ये TCSचा आपला पेपरची लेवल काय असेल, म्हाडा एक्झाम झाली होती, त्यामध्ये कशा प्रकारचे कोणत्या लेवलनी प्रश्न होते, हार्ड लेवल होती की मॉडरेट होती की इझी होती, त्याच्यामध्ये थोडी मित्रांनो मी चर्चा करतो. आणि तो स्टडी करून आपली तलाठी एक्झाम कोणत्या लेवलनी, तलाठी एक्झामची लेवल काय असेल, पेपर पॅटर्न काय असेल, सिलेबस काय असेल, या संबंधी मित्रांनो मी तुमच्यासोबत थोडी चर्चा करतो. ठीक आहे. आणि संडेला मित्रांनो आजच्या प्रमाणेच व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करेल. थोडं आपल्याला लेक्चरसाठी थोडं एक दिवस मला पण थोडं गॅप पाहिजे असतो. थोडं विश्रांतीची वगैरे गरज असते. तर मित्रांनो मी काय म्हणतो, आपण आजच्या प्रमाणे आज कसा हा व्हिडिओ घेतोय त्याचप्रमाणे एकतर कमेंट तुमच्या हप्त्याभरामध्ये आलेल्या कमेंटचा रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ शकेल, किंवा एक मोटिवेशन म्हणून व्हिडिओ शकेल, तलाठीसाठी तुम्हाला मार्गदर्शन गायडन्ससाठी एखादी व्हिडिओ शकेल, किंवा हीच तलाठी संदर्भात काही वेगळी माहिती तुम्हाला जर देणे गरजेचे असेल तर त्यासंबंधी तुमचा व्हिडिओ येईल. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. म्हाडा एक्झाम TCSनी घेतली होती. आपली पण आता एक्झाम TCS किंवा MKCL किंवा IBPSनी IBPS द्वारा घेण्यात येईल. त्यासाठी आपल्या एक्झामचा तलाठीचा काय पेपर पॅटर्न वगैरे असेल किंवा लेवल काय असेल यासंबंधी थोडी चर्चा करू. ठीक आहे. TCSची मी म्हाडा परीक्षेची मी जे पेपर आहे ते पेपर चाळले, ऑनलाईन पेपर झाले होते, ते पेपर चाळले, त्याचा स्टडी केला. त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन मित्रांनो मला मॉडरेट टू हाय दिसले. मॉडरेट टू हार्ड दिसले. ठीक आहे. क्वेश्चन बरेचसे मॉडरेट टू हार्ड दिसले. ओके. आणि काही क्वेश्चन असे होते इझी क्वेश्चन होते, काही फार कमी क्वेश्चन होते इझी क्वेश्चन होते. 30% पकडा किंवा 20% प्रश्न इझी होते. प्रत्येक एक्झाममध्ये काही इझी राहतात, काही मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स राहतात आणि काही हार्ड लेवलचे. बघा, आपण या काही लोकांना मित्रांनो मॉडरेटच्या ऐवजी हार्ड वाटले असेल. याचं मित्रांनो मुख्य कारण तुम्ही सिलेबस बघितला का ॲडमध्ये, त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो सिलेबस दिलाय तो सिलेबस बघितला का? त्या सिलेबसमध्ये गणितासाठी आपण एक मानतो बुद्धिमत्ता, आणि दुसरं आपलं गणित. ठीक आहे. तर म्हाडा भरतीच्या ॲडमध्ये सरळ मित्रांनो फक्त बौद्धिक चाचणी हा शब्द प्रयोग केला होता. बौद्धिक चाचणी. ठीक आहे. यामध्ये काय होते, जास्तीत जास्त वेटेज मित्रांनो बुद्धिमत्तेला दिले जातो. बौद्धिक चाचणीमध्ये जास्तीत जास्त वेटेज बुद्धिमत्तेला दिला जातो आणि फार कमी क्वेश्चन गणितावर असते. आपल्या ॲडमध्ये काय मित्रांनो, बौद्धिक चाचणी सोबतच अंकगणित हा शब्द ऍड केला आहे आपल्या ॲडमध्ये. बरं, म्हाडासाठी फक्त बौद्धिक चाचणी होता. बौद्धिक चाचणी एवढंच लिहिलं होतं गणितासाठी. आपल्या गणित व बुद्धिमत्तेच्या सेक्शनमध्ये बौद्धिक चाचणी हा एकच शब्द लिहिला होता. या बौद्धिक चाचणीचा अर्थ सरळ अर्थ बुद्धिमत्ता हा होतो. मी अदर घटकांबद्दल बोलत नाही मित्रांनो. इंग्लिश, मराठी आणि GK साठी बोलत नाहीये, फक्त गणित आणि बुद्धिमत्ते संदर्भात बोलत आहो. तर म्हाडामध्ये हे होतं, फक्त बौद्धिक चाचणी हा शब्द प्रयोग केला होता आणि याचा सरळ अर्थ काय, बुद्धिमत्तेला जास्तीत जास्त वेटेज आणि गणिताला कमी वेटेज. इथपर्यंत गोष्टी कळल्या. आता झालं काय मित्रांनो, आपण गणित पण करून गेलो आणि म्हणजे बुद्धिमत्ता केलं आणि गणितही केलं. तुम्ही 25 प्रश्न इथे समजले आणि 25 प्रश्न इथे समजले. टोटल 50 प्रश्न होते. तुम्हाला वाटलं की 25 प्रश्न इथे विचारल आणि 25 प्रश्न इथे विचारल, गणितामध्ये विचारल. या दृष्टीने तुम्ही स्टडी करून गेले आणि जास्तीत जास्त वेटेज तुम्हाला तुम्ही गणित तयारी केली होती. कारण की गणित थोडं बुद्धिमत्तेपेक्षा थोडं हार्ड लेवलचं आपल्याला सरळ सेवेला विचारते. त्यामुळे तुम्ही जास्त मेहनत इथे घेतली होती आणि आलं होतं हे जास्त, त्यामुळे सुरुवातीला तुम्ही डिस्टर्ब झाले.
आणि साहजिकच आहे, जर तुम्ही या गोष्टीचा जास्त स्टडी करून गेले तर ही गोष्ट तुम्हाला फारशी जमणार आहे का? या गोष्टीची भीती वाटणार आहे. समजा पेपरमध्येच तुम्ही भिले पहिलं 50 पैकी साधारण तुमचे इथे 40 ते 45 प्रश्न विचारले आणि इथे फक्त 5 ते 10 प्रश्न विचारले. पेपरमध्ये तुम्ही फक्त हे बुद्धिमत्ता पाहूनच घाबरले. तीच सर्वात पहिली मित्रांनो तुमची चूक होती. ठीक आहे. खरं म्हणजे हा पॅटर्न बघितल्यानंतर कोणीही घाबरेलच आणि त्याचं मेंटली थोडं डिस्टर्ब होईलच आणि ते साहजिकच आहे मित्रांनो. आता ही चूक मित्रांनो समोर करू नका. त्यांनी सरळ ॲडमध्ये बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणी सिलेबसमध्ये लिहिलं होतं, तुम्ही दोन्ही बंद करून घेतले. ठीक आहे. आणि मित्रांनो आता आपल्या ॲडमध्ये काय झालं होतं, आपल्या तलाठीच्या प्रिव्हियस ॲडमध्ये म्हाडाची तेव्हा जी ॲड आली होती ना, तेव्हाच मित्रांनो बौद्धिक चाचणी हा शब्दप्रयोग त्यांनी केला होता. आणि पेपरमध्ये पण तुम्हाला जनरल इंटेलिजन्स असं लिहिलेलं दिसलं असेल. जनरल इंटेलिजन्स. ठीक आहे. याचा अर्थ मित्रांनो बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक चाचणी हाच होता हा. ठीक आहे. बौद्धिक चाचणी म्हणजेच जनरल इंटेलिजन्स होते. त्यांनी पेपरमध्ये पण स्पष्टपणे मेन्शन केलं होतं जनरल इंटेलिजन्स आणि ॲडमध्ये पण बौद्धिक चाचणी मेन्शन केलं होतं. ज्यामुळे आणि याचा अर्थ बौद्धिक चाचणी हा होतो, ज्यामुळे तुमच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन बुद्धिमत्ताचे आले आणि गणिताला कमी वेटेज मिळालं. आणि आता मित्रांनो आपण तलाठीबद्दल बोलतो की तलाठीचा सिलेबस काय किंवा पेपर पॅटर्न काय असेल. तलाठीच्या ॲडमध्ये मित्रांनो बौद्धिक चाचणी सोबतच अंकगणित हा स्पष्टपणे त्यांनी सिलेबसमध्येच त्यांनी दिलेलं आहे अंकगणित. त्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन आहे याला 50% वेट राहील आणि याला 50% वेट राहील. जर ॲड आल्यानंतर बौद्धिक चाचणी हाच घटक तुम्हाला सिलेबसमध्ये दिला तर मग बुद्धिमत्तेला जास्त वेटेज राहील. बट अकॉर्डिंग टू प्रिव्हियस इयर आपल्याकडे सध्या गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 शब्द आहे. आणि पेपर पॅटर्न मित्रांनो, पेपर पॅटर्न असो किंवा सिलेबस जास्त काही चेंजेस होणार नाही. जो प्रिव्हियस इयर राहतो सर्वसाधारणपणे एक जनरल आपण व्ह्यू बघतो म्हटलं तर प्रिव्हियस इयरला अकॉर्डिंग ठेवूनच कोणतीही नवीन कंपनी एक्झाम घेते. TCS, IBPS आणि MKCL कोणतीही बॉडी आपली एक्झाम घेऊ, जास्तीत जास्त फोकस त्यांचं किंवा पेपर पॅटर्न काय ठेवावा, सिलेबस काय असेल हे प्रिव्हियस इयरवरच डिपेंड करते. त्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन आहे की तुमचा पेपर पॅटर्न प्रिव्हियस इयरला जसा होता तसाच राहील, सिलेबस जसा होता तसाच राहील. थोडं प्रिव्हियस इयर बद्दल बोलतो मी. 25 प्रश्न 25 आणि 25 मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता आणि GK एवढे 25 प्रश्न होते. आणि त्याला मित्रांनो गुण होते, प्रश्न आणि हे गुण होते 50 आणि 50. ठीक आहे. यामध्ये मित्रांनो थोडं झालं तर एक चेंज होऊ शकते. प्रश्न पण 50 येऊ शकेल कदाचित बरं. बट जास्तीत जास्त चान्सेस आहे का 25 प्रश्न येईल. तलाठीच्या काही फार आधीच्या प्रिव्हियस इयर ॲड किंवा प्रिव्हियस इयरच्या भरत्या बघतो म्हटलं तर काही जिल्ह्यांच्या भरत्या 50 प्रश्न असे 200 प्रश्नांचा पेपर विचारला होता. फार कमी पेपर होते, असे फार कमी जिल्हा परिषदेचे पेपर होते का ज्यामध्ये 50 प्रश्न विचारले होते. आणि जास्तीत जास्त जिल्ह्यांचे पेपर 25 म्हणजे टोटल 100 प्रश्नांचे झाले होते. आणि आपली 2019ची जी महापोर्टलने घेतलेली भरती होती ती पण 100 प्रश्नांची झाली होती. त्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन आहे की यावेळेस पण तुमचं 100 प्रश्नांचा पेपर असू शकेल आणि गुण मात्र 50 असेल. आणि सिलेबस मित्रांनो जो पूर्वी होता, पर्सनली ओपिनियन आहे माझं की तोच राहील. काय हाच घेतो ना, मराठी, त्यानंतर इंग्लिश, त्यानंतर गणित, रिझनिंग आणि गणित बुद्धिमत्ता लिहितो ना, गणित व बुद्धिमत्ता आणि एक आहे GK. माझं पर्सनल ओपिनियन आहे की सिलेबस तोच राहील. जो आधी मित्रांनो सिलेबस विचारला जातो, सर्वसाधारणपणे नवीन बॉडी सुद्धा तोच सिलेबस घेण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. कारण की जर नवीन पेपर पॅटर्न
नवीन पेपर पॅटर्न घेतला किंवा नवीन सिलेबस निर्माण केला तर त्या कंपनीचं काम जास्त वाढते आणि मुलं पण थोडे आवाज उठवतात की सिलेबस अचानकपणे चेंज केला, पेपर पॅटर्न अचानकपणे चेंज केला, तर मुलं पण आवाज उठवतात आणि ॲडला वेळ लागू शकतो. त्यामुळे कोणतीही कंपनी किंवा नवीन कंपनी जशा गोष्टी प्रिव्हियस इयरनुसार चालू होत्या त्याच ठेवण्याचा प्रयत्न करेल, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. त्यानंतर मित्रांनो ची लेवल काय असेल, निश्चितच मित्रांनो आधी इझी टू मॉडरेट पेपर व्हायचा, आता मित्रांनो पेपर मॉडरेट राहील. हे माझं पर्सनल ओपिनियन्स आहे. म्हाडा एक्झाम तुम्हाला मॉडरेट टू हार्ड वाटली असेल, हे म्हाडा एक्झाम मित्रांनो तुम्हाला मॉडरेट टू हार्ड वाटलेली असेल, कारण की याचं मेजर कारण आहे काय माहिती आहे का, आपण सिलेबसची योग्यरित्या तयारी केली नव्हती. गणितामध्ये तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता करून गेले होते आणि ऍडमध्ये फक्त बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता हा घटक दिला होता. तुम्ही दोन्ही पण करून गेले होते, त्यासाठी तुम्हाला हार्ड वाटली. कारण की बघा, ज्या गोष्टी तुम्ही वाचून गेले होते ते अजिबात आला नाही आणि ज्या गोष्टी तुम्ही एक सर्वसाधारण एक ॲव्हरेजली वाचून गेले होते, मॉडरेट वाचून गेल्या होत्या, त्यावर जास्त क्वेश्चन विचारले आणि काही क्वेश्चन मॉडरेट संपल्यानंतर हार्ड लेवलचे क्वेश्चन त्यांना तर घ्यावंच लागेल. तर 50 प्रश्न 50च्या 50ही इझी किंवा मॉडरेट लेवलचे नाही निघू शकत आणि एवढ्या जवळपास 18 ते 20 शिफ्ट झाल्या. मी 8 पेपरचेच ॲनालिसिस केले, ठीक आहे, ॲनालिसिस केलं होतं. 18 ते 20 शिफ्ट झाल्या होत्या, 15 प्लस नक्की झाल्या होत्या. मला वाटतं मी 18 नंबरची शिफ्ट पाहिली होती, ठीक आहे. 18 ते 20 किंवा 21 सुद्धा झाल्या असू शकेल शिफ्ट, तेवढ्या झाल्या होत्या. आणि तेवढ्या शिफ्टमध्ये क्वेश्चनची लेवल समान ठेवू शकणं किंवा सर्व क्वेश्चनची लेवल इझी ठेवू शकणं, मॉडरेट ठेवू शकणं हे शक्य नाही मित्रांनो. आणि राहिला प्रश्न आता तुम्ही स्टडी फारसा करून गेले नव्हते, बुद्धिमत्तेचा स्टडी फारसा करून गेले नव्हते, त्यामुळे तुम्हाला मॉडरेट जे क्वेश्चन होते ते सुद्धा तुम्हाला काही बरेचसे हार्ड वाटले होते, ठीक आहे. परंतु माझं पर्सनल ओपिनियन आहे की तुमचा 70% पेपर तुमचा मॉडरेट होता आणि 10% 10 ते 20% तुमचा हार्ड होता आणि 10 ते 20% तुमचा इझी होता. जास्तीत जास्त 70 ते 80% इथे, ठीक आहे, 70 ते 80% तुमचा पेपर मॉडरेट होता, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. काही क्वेश्चन हार्ड होते, प्रत्येक पेपरमध्ये हार्डच राहते मित्रांनो. काही क्वेश्चन 10% तरी हार्ड राहते आणि 10% बऱ्याचशा पेपरमध्ये 30% पर्यंत इझी क्वेश्चन्स राहते, पण याच्यामध्ये तेवढे इझी क्वेश्चन नव्हते. हार्डली 10 ते 15 किंवा 20% पर्यंत क्वेश्चन्स तुमचे इझी होते, फार कमी इझी क्वेश्चन होते. त्यानंतर मित्रांनो आपली तलाठी भरती लेवल काय असेल, निश्चितच मित्रांनो आपली तलाठी मॉडरेट असू शकेल, ठीक आहे. आपली तलाठी भरती मित्रांनो निश्चितच मॉडरेट लेवलची असू शकेल, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. कारण की आज आपल्याकडे म्हाडा एक्झामचा एक्सपिरियन्स आहे का, ज्यामध्ये अचानकपणे मुलं डिस्टर्ब झाली होती. मुलांनी विचारलं, सिलेबसमध्ये एक गोष्ट दिली होती आणि मुलं वेगळीच गोष्ट करून गेले होते. सिलेबसमध्ये बौद्धिक चाचणी दिलं होतं आणि मुलं बौद्धिक चाचणीची तयारी कमी करून गेले होते, त्या दृष्टीने मुलं प्रिपेअर नव्हते. आज आपल्याकडे म्हाडा एक्झामचा एक्सपिरियन्स आहे का, टीसीएसनी म्हाडा एक्झाम नेमकी घेतली कशी होती, सिलेबसमध्ये जे दिलं होतं तेच विचारलं होतं आणि मॉडरेट टू हार्ड लेवल क्वेश्चन विचारले होते, ठीक आहे. इझी नव्हता पेपर, इझी बिलकुलही नव्हता. मॉडरेट टू हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले होते, ज्यावर जास्तीत जास्त वेटेज त्यांनी मॉडरेट लेवल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता तलाठी सुद्धा मित्रांनो आपली मॉडरेट लेवलचीच येईल, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. कारण की आपल्याकडे आता टीसीएसचा एक्सपिरियन्स आहे, टीसीएसचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहे. तुम्हाला काय करायचं आहे, टीसीएस करायचं आहे, टीसीएसचं ॲनालिसिस करा, क्वेश्चन्सची ॲनालिसिस करा, सोबतच आपले महापोर्टल हे करा आणि सोबतच आपले झेडपी जिल्हा परिषदचे 2008 पासून 2000 शेवटची एक्झाम 2015ला झाली होती वाटते आणि महापोर्टल 2019ला, ठीक आहे. 2008 पासून 2019 पर्यंत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला चाळायचे आहे आणि टीसीएसचे जे झाले होते ते
टी-शर्टची म्हाडा एक्झाम झाली, त्याचे पण तुम्हाला क्वेश्चन्स चाळायचे आहेत. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी कळल्या. बट म्हाडाप्रमाणे तुम्हाला एकदम हार्ड लेवल वाटणार नाही. तशी म्हाडा मॉडरेट टू हाय लेवलचीच एक्झाम होती. जास्तीत जास्त वेटेज तुमचं मॉडरेट लेवल होती. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी कळल्या. तर तुम्ही काय करा, TCS, महापोर्टल आणि ZP यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स चाळा. ओके, इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहे. आपली लेवल मॉडरेटची असेल. आणि हां, आपल्याकडे आता प्रिव्हियस इयर आधी महापोर्टलचे होतेच आणि ZP होतेच. आता TCSचा पण तुम्हाला TCSचे पण तुम्हाला क्वेश्चन म्हाडा एक्झामचे चाळावे लागेल. आणखी हां मित्रांनो, थोडं तुम्हाला एक सांगतो. ज्यावेळेस माझं 2019च्या तलाठी भरती माझे सिलेक्शन झालं होतं, त्यावेळेस मित्रांनो मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून मी ZP भरतीचेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन वापरले होते. त्याच बेसिसवर मी महापोर्टलची एक्झाम क्रॅक केली होती. ठीक आहे, त्याच बेसिसवर मी महापोर्टलची एक्झाम क्रॅक केली होती. आता तुमच्याकडे ZPचे क्वेश्चन आहे, महापोर्टलचे क्वेश्चन आहे आणि TCSचे क्वेश्चन आहेत. त्यामुळे यावेळेस अकॉर्डिंग टू सिलेबस की अकॉर्डिंग टू TCS वगैरे तुम्हाला स्टडी करायला आता थोडं सोपी जाईल. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी तुम्हाला कळाल्या. आता तुमच्याकडे एक्झाम कशी विचारते, एक्झामची लेवल काय असेल, एक्झाममध्ये कोणकोण कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते, यासाठी जास्तीत जास्त डाटा तुमच्याकडे आता आहे. त्यामुळे घाबरण्याची बिलकुलही तुम्हाला आता गरज नाही. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.